हॅलो, जाऊया मॅच कडे. मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका साईडला हे दुटनेस संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट निंबोरे सिंग. दोन संघांमध्ये एक ताकदवाड युद्ध आपण पाहतोय. मागील मॅच चढमण दोदणे आणि त्याच्या अगेन्स्ट ढिंगडॉंग दोदणे लो स्कोरिंगचा सामना होता. तो सामना खरं तर चढमण दोदणे संघाने जिंकलाय. फटका बसलाय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात द्या तोपर्यंत एकदा मात्र सहजरित्या कन्वर्ट केली जाते. एक धावेने संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. प्रथमतः फलंदाजी करत असणारा निंबोडे संघ गोलंदाजी मार्क वरती अक्षयला आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळत असताना 3 चेंडूंचा उर्वरित खेळ संपला. 4 धावा खर्च केल्यात. लुबर फुलटॉस होता. कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. ते चांगलं क्षेत्ररक्षण करणच्या माध्यमातून राहिला. एक धाव कन्वर्ट. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघ जाऊन पोहोचला 5 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी मित्रमंडळींना अक्षयचं कौतुक करावं तेवढं कमी. कारण मागील मॅच मध्ये वाजीपूर टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना कैलासनं मयूरवरती आक्रमण केलं होतं. 4 चेंडूवरती 4 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले होते आणि त्याला शांत केलं जातंय. निलेशला पण पाहतोय. हा ट्रॅकर चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू मात्र लेग बायच्या स्वरूपात एकदा कन्वर्ट केले जाते आणि एका धावेने संघ पुढे सरकला. निंबोडे संघ जाऊन पोहोचला 6 आकड्यावरती. 6 धावा धावफलकेवरती. या स्ट्राईक एंड वरती कैलास वाघमारे संघाचा सरसेनापती मैदानावरती आपण पाहतोय. संघाचा ट्रम्प कार्ड. या फलंदाजांना बरेचसे मैदाने गाजवली आपण पाहिले होते. आदिवासी रायगड प्रीमियर लीग तर संघ स्पर्धेमध्ये करताना खेळाडूंनी अक्षरशः धुमाकूल घातला होता आणि खरं तर चॅम्पियन देखील बनला होता त्याचा संघ. आणि मैदानावरती पुलटा लॉलीपॉप चेंडू आणि चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या वरतून. अंपायर सिग्नल. हाईट फॅक्टर तिसरे पंचांची मार्क स्क्रीनवरती ते चेक केला जाईल. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही खरं तर वाहिनी आपण पाहतोय. त्यांचा 5 रात्रीमध्ये त्यांची खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या मुलं घरबसल्या प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत आणि फेअर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी असणार वा. चांगला चेंडू डिलिव्हरी केला आणि त्याचनंतर 6 धावा आल्या आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचला धावफलकेवरती 12 या आकड्यावरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती बादलला पण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये दाखल केला जातोय. संघिक कोट्यातील दुसऱ्या आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी आणि स्ट्राईक एंडवरती निलेश वाघमारेला पण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये संघ जाऊन पोहोचला 12 वरती. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा निंबोडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रनअप मध्ये थोडीशी पंबलिंग गोलंदाज पण पाहतोय. आज मेगा फायनल काही क्षणामध्ये या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतोय आणि खरं ही स्पर्धा आज संपन्न होत असताना आपण पाहतोय ज्याच्यासाठी केला होता तास दिस बाबा गोड आणि आपल्याला निश्चित पाहायला मिळते. आजच्या काही सामने पेंडिंग आहेत आणि त्यामध्ये पंचांच्याकडे वळत जातात. पहिला चेंडू आपण तर फेकला जातोय. बादलला पण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती अतिरिक्त एका धावेने संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. निंबोडे संघ आपण पाहतोय. कैलास वाघमारेच्या नावाने संघ सातत्याने ओळखला जातो. मोठ्या मोठ्या स्पर्धा संघाने देखील गाजवल्यात. आपण पाहिलं होत्या कलोतेच्या नाईट रजनीमधील चॅम्पियन संघ हा संघ पण पाहिला होता. त्याचनंतर आदिवासी चषकामध्ये उतरला जातो. फटका भरपूर चांगला. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना नो मॅन स्टँड मध्ये चेंडू लँड झाला. त्याचनंतर चेंडू गोलीच्या वेगाने सीमा पार. निलेशच्या बॅटमधला दर्जेदार चौकार येतोय.
4 धावेने संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. संघ आपण पाहतोय हा ब्रेकर मिड विकेट टार्गेट केलं जातं, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पहिली सफलता लागली जाते. निलेशच्या केलीचा अंत बादलला लागला जातोय पहिली सफलता. मॅच पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज अक्षयला आपण पाहिलं होतं. त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 13 धावा. त्यानंतर बादलला पण पाहतोय पहिला चेंडू अभ्यंतर फेकला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 चेंडूचा खेळ संपला. पंच अजूनही या षटकातील 4 चेंडूचा उर्वरित खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी बादलच्या माध्यमातून आपण पाहतोय. ही स्पर्धा खरं तर आपण पाहतोय स्पर्धेचे सर्व अभि वाघ, त्यानंतर अशोकजी वाघ, राजाराम चौधरी या तिघांनी भरवलेली स्पर्धा खरं तर आपण पाहतोय. ज्यांचं स्वप्न होतं एखादी मोठी स्पर्धा आपल्या नावाची व्हावी आणि ते खरं तर स्वप्न आज सत्यात उतरत असताना आपण पाहतोय. आणि आज खरं तर शेवटची रात्र होती आणि दिवस देखील उजाडला आणि त्यामध्ये देखील अजूनही सामने भरपूर पेंडिंग आहेत. स्पीडअप घ्यायचे पहा. हिदूपने बसिंग गोलंदाज बादल यानंतर संघ जाऊन पोहोचला धावफलकेवरती 18 आकड्यावरती. 18 धावा धावफलकेवरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये फलंदाजी करणारा निंबोडे संघ. संघाचा ट्रम्प कार्ड अजूनही मैदानाच्या आतमध्ये. कैलास वाघमारे फुलटॉस चेंडू गोलीच्या वेगाने क्षेत्ररक्षक खूप लांबवरचा प्रवास करणे ते चेंडूवरती चांगले क्षेत्ररक्षण तोचपर्यंत 2 धावा. गुड इनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजच्या माध्यमातून आणि 2 धावेनं संघ जाऊन पोहोचला धावफलकेवरती 20 आकड्यावरती. 20 धावा. फलंदाज कैलास आणि त्याला साथ देणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविला आपण पाहतोय. त्याला साथ देणारा फलंदाज जवी नॉन स्ट्राईक गेंदवरती सध्या आपण पाहतोय. बादल या षटकातील काही चेंडू सखेल बाकी. मोठा फटका चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडं एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून फटका. हा हँडसम कैलासच्या बॅट मधनं बिग हिट 6 धावा. वन मोर षटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. लाजवाब फड दाखवून देत असताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि धावचीतच्या स्वरूपात इथे धक्का देखील लागला जातोय आणि षटक क्रमांक देखील 2 इथे संपला जातोय. पहिला पूर्वार्ध इथे संपला जातोय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये निंबोडे संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकेवरती 28 आकड्यावरती. कमालीचं हे फड दाखवून देत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता सोपानला आणि त्यानंतर खरं तर 4 धाबा आपल्या टीम साठी त्यानं वाचवल्या. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला जातोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये निंबोडे संघ जाऊन पोहोचलाय 28 आकड्यावरती. उत्तरार्धामध्ये बनवायचे हिदूपने ब टीमला 29 धाबा.
सलामीवीर फलंदाज मैदानावरती पाठवायचे पहा. 12 मध्ये 29 बनवायचे. मात्र सगळी 28 धावांची गरज आहे. 12 मध्ये 28 बनवायचे ते दुधनी ब टीमला. दुधानी संघाचा संघनायक चणमान दुधानी संघाचा संघनायक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे पहा लगेच आपण यायचे, कारण आपल्या विरोधात खेळणारा संघ अर्थातच वाघाची वाडी महेंद्र हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. संघनायक महेंद्र वाघ स्कर्धर आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज मैदानावरती सोपानला पण पाहतो, एका साईडला अक्षयला पण पाहतो. ज्याने पहिलं षटक आलं होतं आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली होती. सोपान ऑन स्ट्राईक, अक्षय नॉन स्ट्राईक वरती थांबलाय. निलेश येते पहिलं षटक आणण्यासाठी. निलेशचा पहिला बॉल राईट नंबर विकेट लुपर फुल टॉस होता. समोरच्या दिशेने मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्याच नंतर चेंडू गोलीच्या वेगानं सीमा पार मिळतील 4 धावा. फलंदाजी त्यांची ताकद आम्ही जवळून पाहिली आणि आज खरं तर मैदानाच्या आतमध्ये त्यांना दाखवावी लागेल. 28 धावेचे एक आव्हान या 2 षटकांमध्ये 28 बनवायचे होत्या. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय अद्यापर्यंत 6 आकड्यावरती. आज आमच्या समेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये विभाग एक चांगला क्रिकेटर आहे. आज खरं तर आदिवासी समाजातील एक स्टार खेळाडू म्हणून चर्चेत असलेलं एक नाव आणि त्याचनंतर द प्राऊड ऑफ माथेरान म्हणून चर्चेत असलेलं नाव अर्थातच अजय जी दसमा पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेटला पंबलिंग फिल्डिंग त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या अटेम्पला चेंडू अडवला जातोय आणि त्यापर्यंत मात्र 2 धाबा या वेगाने कन्व्हर्ट केल्या जातात. त्या 2 धावेनं संघ पुढे जातोय. संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकेवरती 8 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा हे दुटणे ब संघ या संघ आपण खरं तर पाहतोय. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात त्याच्या माध्यमातून 9 चेंडू मध्ये अजूनही 20 बनवायचे. 9 चेंडू 20 धाबा असं समीकरण. हा प्रॅकर गलीमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. धावचीची संधी इथे पंचांकडे अपील आणि पंच जातील टीव्ही अंपायर कडे आणि स्क्रीनवरती इथे पाहिलं जाईल फलंदाज मैदानावरती सेफ आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण आमचे संदेशबाई शेलके यांच्याकडे खरं तर पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचाची माग आमच्या लेग पंच अजय जी बसमा आपल्याला बाहेर मिळतो. फलंदाज खरं तर किलपट्टीवरती सोपानची विकेट इथे देखील महत्वाची राहिली आणि त्यामध्ये एस इथे फलंदाज बाद असणाऱ्या आणि इथे पहिला धक्का लागला जातो ही दुटणी ब टीमला. फलंदाज सोपानची केलीचा अंत.
का 9 या धावसंख्येवरती संघाचा ड्रमकार्ड इथे बाद झाला. सोपान मात्र तंबूच्या आश्रय आल्यानंतर प्रकाश चौधरीला आपण पाहतोय इनिंग नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फटका भरपूर चांगला, ऑन द कार्पेट, गॅप भरपूर मोठी, मात्र शतरक्षकाच्या आवाका बाहेर चढू, गोलीच्या वेगानं सीमा पार. प्रकाशच्या बॅट बंद आल्या आल्या मात्र गोलंदाजाचं स्वागत केलं जाते चौकारानं. तेरा अंकावरती 7 मध्ये 15ची गरज आहे. 7 चेंडू 15 धाबा, फटका भरपूर चांगला, लॉंग ऑफ रिझनला टार्गेट केलं जातं. एक धाव कंप्लीट, दुसरीची माग. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातंय, फलंदाज सेफ मैदानावरती 2 धावा कन्वर्ट, पंचांचा इशारा एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक पहिला इथे संपला जातो. संघ जाऊन पोहोचलाय 15 वरती, 6 मध्ये आता 13ची गरज आहे. आणि त्याच नंतर मैदानावरती प्रकाश दाखल झाला आणि त्याच नंतर गोलंदाजी मार्क वरती रोहनला पण पाहतोय. 6 मध्ये 13ची गरज आहे. फुल टॉस होता, पहिल्या चेंडूवरती फटका सजवण्याचा प्रयत्न केला तर लॉंग ऑन रिझनला एकदा दुसरीची मार्क केली जाते आणि 2 धाबा मात्र सहजरित्या कन्वर्ट करत असताना या 2 धाब्याने संघ पुढे सरकेल. 2 धाब्याने संघ जाऊन पोहोचला धाव फलकेवरती 17 या आकड्यावरती. आता समीकरण उरले 5 मध्ये 11, 5 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. सामना आपण पाहिला होता निंबोडे त्याच्या अगेन्स्ट केलं असताना वाजेपूर सिंग, त्यावेळी आपण पाहिलं होतं 3 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज होती. त्यावेळी निंबोडे संघाच्या क्षेत्ररक्षकाने केलेलं, निलेशने केलेलं ते क्षेत्ररक्षण. आणि यावेळी मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातोय, फलंदाज इथे बाद होते. धक्का क्रमांक 2 इथे इदुपने ब टीमला फलंदाज अक्षय मात्र तंबूच्या आश्रयाला. थँक्यू सो मच. 4 मध्ये 11ची गरज आहे. समीकरण आपल्याला पाहायला मिळते 4 चेंडू 11 धाबा. गोलंदाज रोशन तय्यर यावेळी करणला पण पाहतोय खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या चेंडूवरती मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू फेकला जातोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली आणि त्याच नंतर गुडलेंथवरती चेंडू हाताळला होता आणि तिथूनच्या वेष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. कोणत्याही प्रकारे चुका पाहायला मिळत नाही. चांगले क्षेत्ररक्षण विकेट किपर स्वतः संघाचा संघनायक कैलास वाघमारेला पण पाहतोय. आणि आता बनवायचे 3 मध्ये 11 धाबा, 3 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. फलंदाज करणला पण पाहतोय. करण मध्ये क्षमता आहे चौकार षटकार टोकण्याची आणि इथून या चेंडूवरती एखादा मोठा फटका मारावा लागेल, एखाद मोठा फटका दाखवावा लागेल. एखाद मोठा फटका बरेचसे काही सांगून जाईल एदुपनी टीमला, मात्र ते इथून दाखवून द्यावा लागेल. करणच्या बॅटमध्ये समोरच्या दिशेने उडवला जातोय मिनी हेलिकॉप्टर हा फटका. दुसरीची माग, डोक्याची घंटा धावचेच्या स्वरूपात लागला जातोय. टीम हेदुपनीला झटका. फलंदाज होईल बाद. प्रकाश चौधरी मात्र बॅक टू द डगआउट.
त्यानंतर आता बनवायचे समीकरण उरलंय 2 मध्ये 10ची गरज आहे. 2 चेंडू 10 धावा. या चेंडूवरती एखाद मोठा फटका लगावा लागेल. एक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे बघतील. इट इज अ बाईट. आपण तर चेंडू फेकला जातो. आपण तर एका धावेने संघ जाऊन पोहोचेल. 19 आकड्यावरती आता 9 मध्ये 9 धावेची गरज आहे. 2 मध्ये 9 धावा. 2 चेंडू 9 धावा समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 3 मध्ये 11ची गरज होती. तिथून आपण पाहायला गेलो तर सामना मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. यावेळी वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न राहिला. चांगला चेंडू डिलिव्हरी केला. फलंदाजाला असं वाटत होतं कदाचित हा चेंडू वाईड जाईल, तेव्हा ते फलंदाजाने चेंडू सोडून दिला आणि त्यानंतर चांगला चेंडू डिलिव्हरी राहिला. गोलंदाज रोशनच्या माध्यमातून 1 मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू 9 धावा. चला निंबोडे संघ आपण स्पीडअप करायचे पहा. 1 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. शेवटचा चेंडू डिलिव्हरी केला आणि सामना इथे जिंकला जातो. टीम निंबोडे संघ कॉंग्रॅच्युलेशन. अडलक टीम येतुटणे बस संघ तुमचे